नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण पाहणार आहोत युजिंग डिटर्मिनंट क्रॅमर्स रूल कसा फाइंड करायचा आहे. क्रॅमर्स रूल तुम्ही तसं विद्यार्थ्यांनो 10वी मध्येही पाहिलेला आहे. क्रॅमर्स रूल मध्ये काय आहे पाहायचे. जर आपल्याला थोडासा एक्सटेंड करून दिलेला आहे हा क्रॅमर्स रूल पहा. आपल्याला 3 इक्वेशन दिलेले आहेत. a1x प्लस b1y प्लस c1z इज इक्वल टू d1. तसं दुसरं इक्वेशन दिलेलं आहे a2x प्लस b2y प्लस c2z इज इक्वल टू d2. नेक्स्ट इक्वेशन दिलेलं आहे a3x प्लस b3y प्लस c3z इज इक्वल टू d3. हे 3 इक्वेशन दिलेले आहेत. 3 व्हेरिएबल आहेत x y z. a1 b1 c1 a2 b2 c2 a3 b3 c3 d1 d2 d3 हे काहीतरी रिअल नंबर आहेत. आपल्याला फाइंड करायचे आहेत x y आणि z च्या व्हॅल्यू युजिंग डिटर्मिनंट. 10th मध्ये या टाइपचा थोडासा टॉपिक पाहिलेला आहे तुम्ही. x काय असेल युजिंग क्रॅमर्स रूल विच इज dx बाय d. y जो असेल तो असेल dy बाय d आणि z जो असेल तो असेल dz बाय d. पहा x कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, d कसा कॅल्क्युलेट करायचा आहे. d जो असेल तो असेल डिटर्मिनंट ऑफ कोणाचा डिटर्मिनंट x चे कोएफिशिएंट पहिल्या कॉलम मध्ये लिहायचे a1 b1 c1 सॉरी a1 a2 a3. नेक्स्ट y चे कोएफिशिएंट दुसऱ्या कॉलम मध्ये b1 b2 b3 आणि z चे कोएफिशिएंट तिसऱ्या कॉलम मध्ये c1 c2 c3. नेक्स्ट आपल्याला dx पण कॅल्क्युलेट करायचा आहे. dx काय असेल तो असेल डिटर्मिनंट ऑफ. आता x च्या कोएफिशिएंटच्या ऐवजी तुम्ही हे कॉन्स्टंट लिहायचे आहेत. काय आहेत d1 d2 d3. नंतर y चे आणि z चे कोएफिशिएंट तसेच लिहून टाकू b1 b2 b3 c1 c2 c3 हा डिटर्मिनंट असेल dx. dy जो डिटर्मिनंट असेल तो असेल डिटर्मिनंट ऑफ कोणाचा. आता y चे कोएफिशिएंटच्या ऐवजी काय लिहायचे आहेत, कॉन्स्टंट लिहायचे आहेत. x चे आणि z चे कोएफिशिएंट तसेच लिहायचे आहेत. a1 a2 a3 c1 c2 c3 आणि मध्ये y च्या कोएफिशिएंट ऐवजी कॉन्स्टंट d1 d2 d3. तसं dz इज इक्वल टू काय असेल, dz जो असेल तो z च्या कोएफिशिएंट ऐवजी कॉन्स्टंट लिहायचे आहेत. a1 a2 a3 हे x चे कोएफिशिएंट, b1 b2 b3 हे y चे कोएफिशिएंट आणि d1 d2 d3 हे z च्या कोएफिशिएंट ऐवजी लिहिलेले एलिमेंट. नाउ आपण एक एक्झाम्पल पाहू. अशा प्रकारे x y z कॅल्क्युलेट करता येईल. d dx dy dz हे डिटर्मिनंट तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. पहा विद्यार्थ्यांनो, मी एक एक्झाम्पल घेतोय. सपोज फर्स्ट सम दिलेला आहे. सोपं एक्झाम्पल घेतोय. x प्लस y प्लस z इज इक्वल टू 6. नेक्स्ट त्यामध्ये दुसरं इक्वेशन आहे x मायनस y प्लस z इज इक्वल टू 2. त्यामध्येच तिसरं इक्वेशन आहे x प्लस 2y प्लस z इज इक्वल टू प्लस z नाहीये मायनस z इज इक्वल टू 2. विद्यार्थ्यांनो, हे आहेत 3 व्हेरिएबल मध्ये 3 इक्वेशन. आपल्याला हे तीनही इक्वेशन ऍट अ टाइम सॅटिस्फाय करतील असे x y आणि z फाइंड करायचे आहेत. त्यासाठी फर्स्ट टर्म d कॅल्क्युलेट करतोय मी. x y z कसे कॅल्क्युलेट करायचे आहेत, फॉर्म्युले माहिती आहेत. x काय सांगितलेला आहे, x इज इक्वल टू असेल dx बाय d. y जो सांगितलेला आहे dy बाय d. नेक्स्ट z काय सांगितलेला आहे dz बाय d. पाहूत आपण. d इज इक्वल टू काय आहे, डिटर्मिनंट ऑफ. लेट d इज इक्वल टू डिटर्मिनंट. x चे कोएफिशिएंट पहिल्या कॉलम मध्ये, y चे कोएफिशिएंट 1 मायनस 1 2 आणि z चे कोएफिशिएंट 1 1 आणि मायनस 1. नाउ पाहूत आपण. विच इज इक्वल टू फर्स्ट इलेमेंट लिहिल्यानंतर त्याचा रो आणि कॉलम सोडून द्यायचा आहे. कोणते इलेमेंट राहतात, मायनस 1 1 2 आणि मायनस 1. सेकंड इलेमेंटचं साइन चेंज करून उरलेला डिटर्मिनंट लिहायचा आहे. 1 हा त्याचा साइन चेंज करून त्याचा रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर राहतात 1 1 आणि नंतर 1 मायनस 1. चेक करा 1 1 1 मायनस 1. लास्ट इलेमेंट त्याचं साइन तसंच घ्यायचंय आणि उरलेला डिटर्मिनंट लिहायचा आहे. लास्ट इलेमेंट आहे 1, त्याचा रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर राहतंय 1 मायनस 1 1 आणि 2. नेक्स्ट विच इज इक्वल टू कॅल्क्युलेशन असेल 1 इंटू दिस इज मायनस मायनस बिकम प्लस 1 मायनस 2 मायनस 1 इंटू this is 1 into minus 1 and which is again minus 1 plus 1 into this is 2 minus become plus 1. Now check this calculation please, which is equal to 1 into minus 1 minus 1 into minus 2. Check करा plus 1 into 3
दिस बिकम्स -1 प्लस 2 आणि प्लस 3 विच इज इक्वल टू चेक दिस इज 5 मायनस 1 इज 4. डी ची व्हॅल्यू भेटलेली आहे आपल्याला 4. त्यानंतर कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला dx. पाहूत dx कसा कॅल्क्युलेट करायचा आहे. dx इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ, पहा एक्सच्या कोइफिशियंटच्या ऐवजी मी लिहिल 6 2 2. पहिला कॉलम असेल 6 2 2. नंतरचे दोन 1 मायनस 1 2, 1 मायनस 1 2 आणि 1 1 मायनस 1 तसेच येतील. पहा कॅल्क्युलेशन मी विच इज इक्वल टू लिहितोय 6 इंटू डिटर्मिनंट ऑफ 6 चा रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर कोण राहते -1 1 2 मायनस 1. नेक्स्ट दुसऱ्या एलिमेंटचं साइन चेंज करायचंय -1 इंटू डिटर्मिनंट ऑफ 1 चा रो आणि कॉलम सोडून दिलेला आहे. ते राहतंय 2 1 2 मायनस 1 दिस इज 1 सॉरी. लास्ट एलिमेंट आहे +1 इंटू डिटर्मिनंट ऑफ 1 चा रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर आता 2 मायनस 1 2 2. दिस बिकम्स 6 इंटू 1 मायनस 2. दिस इज -1 मायनस 1 बिकम्स +1. 2 इंटू 1 बिकम्स 2 मध्ये मायनस साइन. -1 इंटू 2 इंटू -1 बिकम्स -2 अँड अगेन -2 1 इंटू दिस. नेक्स्ट लास्ट आहे +1 इंटू 2 2 आर 4 मायनस 2 इंटू -1 इज -2 बट ती मायनस मायनस बिकम +2 झालेला आहे. दिस इज 6 इंटू -1 -1 इंटू -4 कॅल्क्युलेशन पहा +1 इंटू 6. दिस बिकम्स -6 + 4 + 6. चेक दिस -6 अँड +6 गेट कॅन्सल बिकम 4. आपल्याला dx ची पण व्हॅल्यू भेटलेली आहे 4 आहे. त्यानंतर कॅल्क्युलेट करायचं आहे dy. पहा dy इज इक्वल टू असेल डिटर्मिनंट ऑफ x चे कोइफिशियंट पाहू. आपल्याला y चे कोइफिशियंट आहेत 1 -1 2. त्याऐवजी कॉन्स्टंट 6 2 2 लिहायचे आहेत. बाकीचे एलिमेंट तसेच. पहिला रो असेल 1 1 1. नेक्स्ट सेकंड ऐवजी लिहायचं आहे आपल्याला सेकंड 2 6 2 2. नेक्स्ट थर्ड कॉलम लिहायचा आहे. झेडचे कोइफिशियंट तसेच लिहायचे आहेत 1 1 -1. तुम्ही पाहू शकता 1 1 -1 लिहिले आहे. नाव डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करताना पहा विच इज इक्वल टू 1 इंटू डिटर्मिनंट ऑफ पहिल्या रोचा एलिमेंटचा रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर कोण राहतंय 2 1 2 -1. सेकंड एलिमेंटसाठी साइन चेंज करून घ्यायचं आहे. डिटर्मिनंट लिहायचं आहे. रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर राहतंय 1 1 1 -1. लास्ट एलिमेंट आहे +1. त्याचा रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर एलिमेंट राहतात 1 2 1 2. पाहूत कॅल्क्युलेशन काय होतात. 1 इंटू दिस इज -2 -6 इंटू दिस इज -1 -1. लास्ट आहे +1 इंटू चेक करा कॅल्क्युलेशन दिस इज 2 -2 विच इज इक्वल टू 1 इंटू -4 -6 इंटू -2 +1 इंटू 0. कॅल्क्युलेशन बिकम्स दिस इज -4 + 12 -6 इंटू -2 बिकम्स +12 बिकम्स 8. आपल्याला dy पण भेटलेला आहे. dy भेटलेला आहे 8. नेक्स्ट काढायचं आपल्याला dz काय असेल ते dz इज इक्वल टू असेल डिटर्मिनंट ऑफ. पाहूत आपण dz इज इक्वल टू पहिला रो आणि दुसरा रो तसाच घ्यावा लागेल. पहिला रो आहे 1 1 1 आणि पहिला कॉलम आहे 1 1 1 आणि दुसरा आहे 1 -1 2. पहिला कॉलम आहे 1 1 1. दुसरा कॉलम आहे y चे कोइफिशियंट 1 -1 2. झेडच्या कोइफिशियंट ऐवजी आपल्याला कॉन्स्टंट घ्यावे लागतील आणि ते असतील 6 2 2. डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करतोय पाहूत 1 इंटू डिटर्मिनंट ऑफ. पहा 1 इंटू डिटर्मिनंट ऑफ 2/2 डिटर्मिनंट. 1 चा रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर राहतात पहिल्या 1 चा रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर -1 2 2 2. नेक्स्ट साइन चेंज करू -1 इंटू डिटर्मिनंट ऑफ 1 2 1 2 1 2 1 2 लिहिलेलं आहे. नेक्स्ट 6 चा रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर एलिमेंट राहतात दिस इज 1 -1 आणि 1 2. दिस कॅल्क्युलेशन बिकम्स 1 इंटू दिस इज -2 अँड -4. -1 इंटू 2 -2 हे 0 होऊन जाईल. नेक्स्ट +6 इंटू दिस कॅल्क्युलेशन बिकम्स 1 इंटू 2 आणि दिस इज -1 म्हणजे +1 होऊन जाईल. कॅल्क्युलेशन होतंय दिस इज 1 इंटू -6 -1 इंटू 0 + 6 इंटू 3.
चेक दिस इज इक्वल टू हे 1 इंटू -6 झालेलं आहे प्लस 0 आणि 6 3 आर 18. दिस बिकम्स 18 minus 6 is 12. आता आपल्याला x, y आणि z ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येणार आहे. पाहू x, y, z ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची आहे. विद्यार्थ्यांनो, आपल्याकडं d ची व्हॅल्यू आहे 4. पहा, आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची x, y आणि z. x ची व्हॅल्यू असेल dx बाय d, y ची व्हॅल्यू असेल dy बाय d आणि z ची व्हॅल्यू असेल dz बाय d. d ची व्हॅल्यू 4 आहे. d ची व्हॅल्यू 4 आहे, पाहू शकताय. पहा, d इज इक्वल टू 4 कॅल्क्युलेट केलेला आहे आपण. d इज इक्वल टू 4 इज हिअर. नेक्स्ट, dx इज इक्वल टू कॅल्क्युलेट केलेला आहे 4, dy पण 8 आहे आणि dz 12 आहे. पाहू, dx इज इक्वल टू 4 आहे, dy इज इक्वल टू 8 आहे आणि dz इज इक्वल टू किती आहे 12. 4 by 4 is 1. This is 2 and 3. Therefore, x, y, z is equal to 1, 2 आणि 3. अशा प्रकारे व्हॅल्यू भेटलेले आहेत. पहा विद्यार्थ्यांनो, परत हेच इक्वेशन सॅटिस्फाय करतात का नाही ते पाहू. एक्स, वाय, झेड ची व्हॅल्यू भेटलेली आहे आपल्याला 1, 2, 3. पाहू ऍडिशन करून. इक्वेशन ऍट अ टाइम तीनही सॅटिस्फाय केले पाहिजेत. 1 + 2 is 3, 3 + 3 is 6. फर्स्ट इक्वेशन सॅटिस्फाय झालेलं आहे. पाहू दुसरं. 1 - 2 + 3. 1 आणि 3 झालेले असतील 4, 4 - 2 बिकम्स 2 झालेला आहे. नेक्स्ट इथं 1, 2 × 2 is 4, 4 + 1 is 5, 5 - 3 becomes 2. आणि तीनही इक्वेशन ऍट अ टाइम सॅटिस्फाय करणारं नंबर भेटलेले आहेत आणि तेच आपलं सोल्युशन झालेलं आहे. आणि हे सोल्युशन युनिक आहे, यापेक्षा वेगळं कोणतंही सोल्युशन नसेल. नेक्स्ट, याच टाईपचा मी दुसरा सम घेतोय, त्यासाठी नवीन इक्वेशन घेतोय. नवीन इक्वेशन आहेत. सपोज दुसरा सम घेतोय मी. दुसऱ्या सम मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे p + q + r इज इक्वल टू -2. नेक्स्ट आहे p - 2q + r इज इक्वल टू दिस इज 3. लास्ट आहे 2p - q + 3r इज इक्वल टू -1. पहा, आपल्याला p, q आणि r ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्यासाठी मी कन्सिडर करतोय लेट d इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ. कोणाचं डिटर्मिनंट घ्यायचं आहे. अगोदर p चे कोइफिशियंट कोण आहेत 1, 1, 2. q चे कोइफिशियंट 1, -2, -1 आणि r चे कोइफिशियंट आहेत 1, 1 आणि 3. सर्वांच्या हे लक्षात आलं असेल. d कसा घ्यायचा आहे, विच इज इक्वल टू 1 × डिटर्मिनंट ऑफ 1 × डिटर्मिनंट. पहिला एलिमेंट घेतलाय, त्याचा रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर आता -2, 1, -1, 3. नेक्स्ट सेकंड एलिमेंटचं साइन चेंज करून -1 × डिटर्मिनंट ऑफ हे होतंय 1, 1, 2, 3. लास्ट एलिमेंट आहे +1, त्याचा रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर भेटतंय 1 - 2. नेक्स्ट 2 - 1. कॅल्क्युलेशन पाहू. विच इज इक्वल टू 1 × दिस इज -2 × 3 बिकम्स -6 आणि मायनस बिकम +1. नेक्स्ट -1 × दिस इज 1 × 3 is 3, -2 × 1 is 2. नेक्स्ट +1 × दिस इज -1 -4 म्हणजे हे होऊन जाईल +4. आणि कॅल्क्युलेशन झालेलं आहे 1 × -6 + 1 बिकम्स किती होतंय -5. नेक्स्ट -1 × दिस इज 1 +1 × 3 and calculation becomes -5 - 1 + 3 which is equal to -6 + 3 and which is -3. आपल्याला d ची व्हॅल्यू भेटलेली आहे. d इज इक्वल टू भेटलेला आहे -3. नेक्स्ट dp कॅल्क्युलेट करायचा आहे. आता dx नाहीये, आता काय कॅल्क्युलेट करावं लागेल dp. पाहू dp कसा कॅल्क्युलेट करायचा आहे. तो असेल डिटर्मिनंट ऑफ. पहा, p च्या ऐवजी कॉन्स्टंट टर्म लिहायची आहे. p च्या कोइफिशियंटच्या ऐवजी काय असतील कॉन्स्टंट टर्म -2, 3 आणि -1. q चे कोइफिशियंट आहेत 1, -2, -1 आणि r चे कोइफिशियंट आहेत 1, 1, 3. पाहू, लक्षात आलं असेल हे. विच इज इक्वल टू फर्स्ट एलिमेंट आहे -2, त्याचा रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर कोण राहतंय -2, 1, -1, 3. नेक्स्ट दुसरा एलिमेंट आहे 1, त्याचा रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर राहतंय 3, 1, -1, 3. आणि लास्ट एलिमेंट आहे +1, त्याचा रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर राहतात एलिमेंट 3, -2, -1, -1.
कॅल्क्युलेशन पाहूत. विच इज इक्वल टू -2 इंटू दिस इज -6 मायनस and minus become +1. -1 into this is 9 minus become +1. Last आहे 1 into this is -3 minus this is minus become +2, which is equal to -2 into -5 plus -1 into 10 plus 1 into -5, and calculation becomes this is -10 this is minus become +10, this is -10 and this is -5. Check this plus -10 get cancel and final answer is -5. Next, dq is equal to असल dq is equal to पाहूत डिटर्मिनंट ऑफ. कोणाचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे. आता q च्या कोएफिशिएंट ऐवजी कॉन्स्टंट टर्म घ्यायचे आहेत. इथं p चे कोएफिशिएंट आहेत 1 1 2. q च्या कोएफिशिएंट ऐवजी घ्यायचे -2 3 -1 आणि r चे कोएफिशिएंट तसेच घ्यायचे आहेत 1 1 आणि 3. पाहू डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचं आहे. 1 इंटू सर्वांना लक्षात आलेलं असेल पहिल्या रो आणि कॉलम सोडून दिलेला आहे 3 1 -1 3. सेकंड एलिमेंटचं साइन चेंज करून घ्यायचं आहे. सॉरी, सेकंड एलिमेंट आहे -2 त्याचं साइन चेंज करून घ्यायचं आहे 2 इंटू डिटर्मिनंट ऑफ. हे होऊन जाईल 1 2 1 3. नेक्स्ट, लास्ट एलिमेंट आहे +1 त्याचा रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर आता 1 3 2 -1, which is equal to 1 into 9 become +1 plus 2 into this is 3 -2 plus 1 into this is -1 -6. Next calculation झालेला आहे 1 into 9 is 10, 10 into 1 is 10. This is 3 -2 is 1, 1 into 2 is 2. Last आहे -7 into 1 is -7. This is 12 -7 which is equal to 5. Again 5. नेक्स्ट, dq झालेला आहे. नंतर कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला dr. dr इज इक्वल टू होईल डिटर्मिनंट ऑफ. dr इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ. r च्या ऐवजी कॉन्स्टंट टर्म घ्यायचा आहे. पहिला p चा पहिला कॉलम असेल 1 1 2. q चे कोएफिशिएंट आहेत 1 2 -1. इथे लिहू शकतो आपण 1 2 -1 आणि r च्या ऐवजी कॉन्स्टंट टर्म लिहायचे आहेत -2 3 -1, -2 3 आणि -1, विच इज इक्वल टू 1 इंटू पाहूत डिटर्मिनंट ऑफ कोण 2 3 -1 -1. सेकंड एलिमेंटचं साइन चेंज डिटर्मिनंट ऑफ 1 आणि हे होऊन जाईल 1 3 2 -1 आणि लास्ट एलिमेंट आहे -2 सोबत तसं साइन घ्यायचं आहे आणि भेटेल आपल्याला 1 2 2 -1. This calculation becomes 1 into -2 minus become +3 -1 into this is -1 -6 and -2 into this is -1 -6. This calculation becomes 1 into 1 is 1 -1 into -7 -2 into -7. Calculation पहा 1 + 7 आणि हे झालेलं आहे +14. सर्व साइन पॉझिटिव्ह आहेत. हे होतील 21 आणि बिकम्स 1 बिकम्स दिस इज 22. dr पण भेटलेला आहे. देअरफॉर dr भेटलेला आहे. आपल्याला भेटेल p इज इक्वल टू dp बाय d विच इज इक्वल टू पहा dp आहे dp इज इक्वल टू आहे -5 आणि d आहे -3. दिस इज इक्वल टू -5 डिवाइड बाय -3 बिकम्स 5/3. नेक्स्ट, q इज इक्वल टू असेल dq बाय d आणि r इज इक्वल टू असेल dr बाय d. dq आहे 5 आणि d इज इक्वल टू आहे -3. दिस इज q बिकम्स -5/3 आणि r बिकम्स 22 डिवाइड बाय d इज -3. कोणतंही डिव्हिजन होत नाहीये. जरी फ्रॅक्शन मधील कॅल्क्युलेशन असतील तरी सर्वांना लक्षात आले असतील आणि यांचा आन्सर होऊन जाईल. कॅल्क्युलेशन केल्यानंतर सर्वांच्याच लक्षात आलं असेल. दिस बिकम्स फायनल आन्सर. तुम्हाला होमवर्क सेंड करल त्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. थँक्यू. बेस्ट ऑफ यू.